गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आमचे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण न्यू रेसिपी बघत आहोत आणि ती आहे रानभाजी. हिला चाईचा मोहर म्हणतात, मोहराची भाजीही म्हणतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी हिचे नावं पण आहेत वेगवेगळी. पण मोहराची भाजी हे नाव सर्वांनाच माहिती आहे. तर बघा, हा मोहर असा असतो. बघू शकता तुम्ही. आता हे आपण सर्व निवडून घेऊया. हे बघा, आपल्याला फक्त हे असं काढून घ्यायचं आहे. ही भाजी आपण छानपैकी निवडून घेऊया. ही भाजी फक्त ऑगस्ट सप्टेंबरमध्येच मिळते. पावसाळ्याच्या सीझनमध्येच ह्या रानभाज्या मिळतात. आणि मी मागेही बोलली होती की रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत, शरीरासाठी उत्तम असतात. तर चला, तर आपण आधी ही भाजी सर्व निवडून घेऊया. बघा किती छान आहे, किती ताजी आहे. मी आता ही निवडून घेते. हे बघा, अशा पद्धतीने मी भाजी नेसून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे सर्व मी घाण साईडला काढली आहे. आता आपण हिला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. हे बघा आमचं डुग्गू. हे बघा डुग्गू, याचंही चाललंय काय बनवते. डुग्गू डुग्गू. बघा, अशा पद्धतीने मी ही भाजी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतली आहे. आता आपल्याला ही भाजी ना एक उकळी घेऊन उकडून घ्यायची आहे. मी ते थोडं पाणी उकडायला ठेवलेले होते आधीच. आता ही धुतलेली जी भाजी आहे ती आपण यात टाकून देऊया. आता एक उकडी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया. ही भाजी उकळते तोवर आपण भाजीला लागणारे साहित्य बघून घेऊया. आणि या भाजीला काहीच साहित्य लागत नाही, अवघे 2-3 वस्तू लागतात. जशी आपण मेथीची भाजी बनवतो सेम तशीच बनवायची आहे. तर मी कांदा घेतलेला आहे, तो कापून घेतलेला आहे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. आवडीनुसार मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची. ही जास्त तिखट आहे म्हणून मी 3 ते 4 घेतली आहे. मोहरी, जिरे आणि हळद, चवीपुरतं मीठ. बस एवढंच साहित्य लागतं याला. बघू शकता तुम्ही, ही भाजी उकडून झालेली आहे. आता आपण हिचे पाणी गाळून घेऊया. हिचे पाणी निथळून झालेले आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. मी 1 पळी तेल टाकलेले आहे. जिरे, थोडी मोहरी,
यात टाकूया लसूण, हिरवी मिरची, कांदा, साधारण 1 ते 2 मिनिट आपण परतून घेऊया. कांदा परतवून झालेला आहे. यात आपण भाजी टाकून घेऊया. थोडी हळद, थोडा मॅगी मसाला, आणि चवीनुसार मीठ. बघा, तयार झालेली आहे आपली भाजी. झटकीपट, कमी साहित्यात तयार होणारी रानभाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा. आणि ही भाजी तुम्ही चणा डाळीमध्येही बनवू शकतात. त्याची रेसिपी पण मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल. 2 मिनिटे आपण गॅस असं चालू ठेवूया. 2 मिनिटे झालेली आहेत. भाजी तयार आहे. ही भाजी बघितल्यानंतर हुरड्याची आठवण येते ना. सेम हुरड्यासारखं दिसतंय ना. मला पण. चला तर मग मी ही भाजी काढून घेते. रेडी आहे आपली रानभाजी. चाईचा मोहराची भाजी. मला तर फार आवडतात रानभाज्या, बनवायला पण आणि खायला पण. तर मीच टेस्ट करून बघते आधी. खूप छान, खूप छान. याचं कारणच ते आहे की या भाज्यांना रानमेवा म्हणतात. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत